नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये ई-के-वाय-सी करत असताना लाडक्या बहिणींना काय अडचणी येत आहेत? तर ज्या बहिणी अविवाहित आहेत, म्हणजे आता अविवाहित म्हटलं की त्या म्हणजे काही बहिणी म्हणजे आयुष्यभर पण लग्न करत नाही अशाही बहिणी असू शकतात, किंवा काही बहिणी लहान असतील म्हणजे 18 ते 20 किंवा 21 किंवा 25 वर्षाच्या असू शकतात, की त्यांचं अजूनपर्यंत म्हणजे लग्न झालेलं नसेल. तर अशा अविवाहित आणि ज्यांचे वडील हयात नाही, अविवाहित आहे पण त्यांचे वडील पण हयात नाहीत आणि त्या अविवाहित आहे, तर आता अशा लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी कशी करायची? ई-के-वाय-सी करताना अशा लाडक्या बहिणींनी सेकंड OTPसाठी कोणाचा आधार नंबर टाकायचा आणि ई-के-वाय-सी कशी पूर्ण करायची आणि ई-के-वाय-सी ही प्रक्रिया सक्सेसफुली कशी पूर्ण करायची, हे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात, जाणून घेऊयात. तर लाडक्या बहिणी, आता आपल्या या लाडकी बहीण योजनेमध्ये ई-के-वाय-सी ही प्रक्रिया सरकारने तर काढलेली आहे, परंतु सरकारने काय केलं आहे माहिती आहे का? वेबसाईटमध्ये वेगवेगळे पर्याय हे उपलब्ध केलेले नाहीत. परंतु सरकारने फक्त वेबसाईट काढून सरकार मोकळं झालेलं आहे आणि नंतर पण सरकारने पर्याय आणलेला आहे असं सरकार म्हणते आहे, परंतु ती अपडेटेड वेबसाईटही अजूनपर्यंत आलेली नाही. तर लाडक्या बहिणी, आपल्याला तर ई-के-वाय-सी करणे हे गरजेचे आहे आणि तेही वेळेत. जर आपण ई-के-वाय-सी पूर्ण केली नाही तर आपला लाभ कसा सुरू राहणार? म्हणून सर्व लाडक्या बहिणींची धडपड सुरू आहे ई-के-वाय-सी पूर्ण करण्यासाठी. तर लाडक्या बहिणी, आपण बघूयात. बघा, ह्या ज्या ताई आहेत ना, आता एक ताई म्हणते आहे की मी एका ताईची कमेंट आलेली आहे, तर ती ताई म्हणते आहे की मी अविवाहित आहे, म्हणजे मी अनमॅरिड आहे. आणि विभावरी कदम या ताईचं नाव आहे, विभावरी कदम. तर ही ताईने म्हटलेलं आहे की मी अनमॅरिड आहे आणि वडील हयात नाही आहेत, तर मी ई-के-वाय-सी कशी करू? ई सेवा केंद्रात रिलेटिव्हचा नंबर मागतात, माझ्याकडे असे कोणी नाही, तर मी काय करू ते मला सांगा. तर ताई, तुम्ही अनमॅरिड आहात, बरोबर आहे, आणि तुम्हाला वडील तुमचे हयात नाही आहेत, तर तुमच्याकडे तुमच्या वडिलांचा मृत्यूचा दाखला असू शकतो, बरोबर आहे की नाही? तुमचे वडील हयात नाही म्हणजे तुमच्या वडिलांचा जर मृत्यू झालेला असेल, तर वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही ते तुमच्या वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र घेऊन जा ई सेवा केंद्रामध्ये आणि तिथे तुम्ही तुमची ई-के-वाय-सी पूर्ण करा. किंवा तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे तुमच्या वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र घेऊन जा, किंवा जेव्हा अपडेटेड वेबसाईट येईल तेव्हा त्या वेबसाईटवर तुम्ही तुमच्या वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र हे अपलोड करा. आणि समजा तुमच्याकडे जर तुमच्या वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र पण नसेल, तर तुम्ही ई-के-वाय-सी कशी पूर्ण करणार? तर तुम्हाला तिथे तुमच्या नातेवाईकांचाच तुम्हाला सेकंड OTPसाठी आधार नंबर द्यावा लागेल. तर आता तुम्ही तुमच्या भावाकडे राहतात का? तुम्ही अनमॅरिड आहात, तर तुम्हाला वडील पण नाही आहेत, मग तुम्हाला कोण आई आहे का किंवा भाऊ? तुम्ही भावाकडे राहतात का? किंवा तुमचं कोण आहे असं सख्खं, म्हणजे सख्खी बहीण आहे का किंवा आई आहे का किंवा सख्खा भाऊ आहे का तुमचा? जर ते असतील तर तुम्ही त्यांचा पण आधार नंबर देऊन तुम्ही ई-के-वाय-सी करू शकतात. कारण की ई सेवा केंद्रात मी सुद्धा 3 माझ्या मैत्रिणींची ई-के-वाय-सी सक्सेसफुली पूर्ण केलेली आहे आणि त्याचं प्रूफ माझ्याकडे आहे, त्याचा पुरावा माझ्याकडे आहे आणि ते अधिकृत मी ती ई-के-वाय-सी पूर्ण केलेली आहे. तर ई सेवा केंद्र हे अधिकृत सरकारी कार्यालय आहे, तर ते जे सांगतात तसं तुम्ही करा. तुमच्याकडे काही ना काहीतरी पर्याय उपलब्ध असेलच ना. वडील हयात नाही तर वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र असेल, मृत्यू प्रमाणपत्र जर नसेल तर तुमचं कोणी पण सख्खे नातेवाईक असेल तर त्यांचा तुम्ही आधार नंबर
तुम्ही ई सेवा केंद्रामध्ये द्या किंवा तुम्ही स्वतः करा ऑनलाईन किंवा तुम्ही अंगणवाडी कार्यालयात जाऊन करा. तर ताई, तुम्हाला सर्व पर्याय मी सांगितलेले आहे. या ज्या ताई आहेत विभावरी कदम, या ताईंच्या संपूर्ण प्रश्नावर मी त्यांच्या समस्येवर मी समाधान दिलेलं आहे. आता यापैकी तुम्ही कोणता तरी एक पर्याय निवडा, जे तुमच्याकडे उपलब्ध आहे त्यातलं तुम्ही तो पर्याय निवडा आणि तुम्ही तुमची ई-KYC पूर्ण करा. आता ही ताई काय म्हणते बघा. ताई, मी अविवाहित आहे आणि वडील वारलेत, पण ई-KYCमध्ये चूक झाली. मी भावाचा आधार नंबर लावला आहे. तर हरकत नाही ना, तुमच्या वडील हयात नाही आहेत ना, तुमचे वडील वारले आहेत ना, तर तुमच्या वडिलांचं जर मृत्यू प्रमाणपत्र तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही ते तुमच्या वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र घेऊन तुम्ही अंगणवाडी कार्यालयात जा किंवा ई सेवा केंद्रात जा. आता सरकारने अंगणवाडी कार्यालयात सांगितलं आहे तर तुम्ही अंगणवाडी कार्यालयात जा आणि तिथे तुम्ही घेऊन जा तुमच्या वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र. तर तुमची ती ई-KYC पूर्ण होईल. कारण की बघा काय म्हणते ही ताई परत पुढे, भावाचा आधार नंबर लावला आहे. असू द्या, तुम्ही तुमच्या भावाचा आधार नंबर जरी लावलेला असला तरीसुद्धा ते राहू द्या. कारण की वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र तुम्हाला मिळालं तर ते अंगणवाडी कार्यालयात जाऊन द्या. किंवा जर नसेल तुमच्याकडे वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र तर तुम्ही जर तुमच्या भावाचा आधार नंबर लावलेला आहे ना तर ते असू द्या. कारण की ई सेवा केंद्रामध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे. ज्या ताईंना मुलगा आहे त्यांनी मुलाचा आधार नंबर टाका सेकंड OTPसाठी. ज्यांना भाऊ आहे सख्खा भाऊ त्यांनी तुमच्या सख्ख्या भावाचा आधार नंबर टाका सेकंड OTPसाठी, म्हणजे तुमची ई-KYC पूर्ण होईल. तर ही जी जबाबदारी आहे ती ई सेवा केंद्राने जबाबदारी घेतलेली आहे. आणि ई सेवा केंद्र हे सरकारी, ते ऑथेंटिकेटेड असतं, ते ॲथॉराईज असतं. सरकारची त्यांना ते सरकारशी ॲक्सेस त्यांनी घेतलेला असतो सरकारशी, ते म्हणून ते सरकारी सगळे कामं करतात. तर लाडक्या बहिणी, अशा पद्धतीने तुमच्या सर्व शंकांचे समाधान मी करत असते. तर लाडक्या बहिणी, अजूनही तुम्हाला तशा काही कमेंट असेल, ई-KYCबद्दल काही समस्या आहे, अडचणी आहेत, काहीही प्रश्न असू दे तुम्हाला ई-KYCबद्दल, तुम्ही कमेंट करत राहा ताई. कारण की आता आजची 29 तारीख आलेली आहे आणि 30 म्हणजे 1 दिवस आणि 1 महिना म्हणजे तुमच्याकडे 32 दिवस आता आहेत. परंतु कागदपत्र जमा करायला, कागदपत्र तयार करायला, आता समजा ज्यांचे वडील हयात नाही आहे त्यांना मृत्यू प्रमाणपत्र काढायला जावं लागतं. तर मृत्यू प्रमाणपत्र हे कुठे मिळतं, तर हे क्षेत्रीय कार्यालयात मिळतं. तर लाडक्या बहिणी, तुम्ही क्षेत्रीय कार्यालयात जा. तुम्ही जर तुमचे वडील वारलेले आहेत तर तुम्ही तुमच्या वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र क्षेत्रीय कार्यालयात जाऊन काढून घ्या. तिथे तुम्हाला तुमच्या वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र मिळेल. त्याला थोडंसं 1-2-4 दिवस लागतात, म्हणून तुम्हाला मी आतापासून सांगते आहे. तर तुम्ही कागदपत्र तयार करायला सुरुवात करा. तुमच्याकडे जर कागदपत्र नसतील तर कागदपत्र तयार करा आणि लवकरात लवकर तुम्ही ई-KYC पूर्ण करा.